नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल मॅथ्स बाय समित देशमुखमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण इम्पॉर्टंट रिझल्ट शिकलो होतो ते पहिले एकदा रिवाइज करून घेऊ आणि नंतर प्रॅक्टिस सेट 2.5 स्टार्ट करू. तर मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला जो रिझल्ट बघितला होता ते की अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आणि ए बी सी जर कोइफिशियंट असेल तर अल्फा म्हणजे पहिला रूट मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि बीटा म्हणजे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आपण एक रिलेशन प्रूफ केलं होतं, त्याला आपण म्हटलं होतं रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. सगळ्यात पहिलं रिलेशन सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि दुसरं रिलेशन होतं प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. हे लास्ट पिरियडमध्ये आपण प्रूफ केलेला रिझल्ट आहे. या बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac ला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड ॲज व्हॉट डिस्क्रिमिनंट. आणि या डिस्क्रिमिनंटवर नेचर ऑफ रूट्स डिपेंड असतो. बी स्क्वेअर मायनस 4ac वर नेचर ऑफ रूट डिपेंड असतो आणि या बी स्क्वेअर मायनस 4ac ला आपण डेल्टाने डिनोट करतो अँड इट इज कॉल्ड ॲज डिस्क्रिमिनंट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. ओके, जर क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहिलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म. त्याचा डिस्क्रिमिनंट डेल्टाने डिनोट केला जातो आणि त्याची किंमत आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच डेल्टा इक्वल टू 0 आला तर रूट्स कसे असतात रिअल अँड इक्वल. या आर्टिकलचं नाव होतं नेचर ऑफ रूट्स. जर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल आणि जे डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 आला तर रूट्स आर नॉट रिअल. हे तीन महत्त्वाचे रिझल्ट्स आपण बघितले होते. थोडक्यात नेचर ऑफ रूट्स कशावर डिपेंड असतो डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac या व्हॅल्यूवर. जर आपल्याला अल्फा आणि बीटा रूट्स दिलेले असतील, रूट्स दिले असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 घ्यायचा, एक्सचा कोइफिशियंट मायनस इंटू अल्फा प्लस बीटा घ्यायचा आणि कॉन्स्टंट टर्म अल्फा इंटू बीटा घ्यायचा. सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा काढण्याचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितला आहे मायनस बी बाय ए आणि प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आहे सी बाय ए. मग एकदा आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जर मिळालं तर मग आपण हे फॉर्म्युला अप्लाय करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप जर रूट्स दिलेले असेल तर अल्फा प्लस बीटा काढायचा, दुसरा अल्फा इंटू बीटा काढायचा आणि तिसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर इंटू मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथे जर बघितलं आपण आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू माहिती असल्या पाहिजे तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. हे सगळे रिझल्ट अप्लाय करून आता आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय प्रॅक्टिस सेट 2.5 मधले. Now see the example number first, which is nothing but activity in which we have to fill up the gaps and complete. मग आपल्याला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 आणि इथे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. किती आहे 5. 5 म्हणजे आपण ऑब्झर्व करू शकतो की हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि जर बी स्क्वेअर मायनस 4ac पॉझिटिव्ह असेल, बी स्क्वेअर मायनस 4ac जर पॉझिटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट कसं असतं आत्ताच आपण बघितलं नेचर ऑफ रूट रूट्स रिअल असतात आणि काय असतात अनइक्वल. Okay, this is the important result which already we have discussed. The roots are real and unequal if b square minus 4ac is greater than 0 आणि 5 हा greater than 0 आहे म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे. सेकंड केसमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 5 म्हणजे इथे आपण ऑब्झर्व करू शकतो की हा नंबर निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह जर व्हॅल्यू असेल डिस्क्रिमिनंटची म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची तर नेचर ऑफ रूट्स कसे असतात नॉट रिअल. सो रूट्स आर नॉट रिअल इजंट इट. सो नेचर ऑफ रूट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. In this way we have completed first activity. Now see the second one. Sum of root ची व्हॅल्यू -7 दिलेली आहे आणि प्रोडक्ट ऑफ रूट ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. काय फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्याचा एक्स स्क्वेअर मायनस एक्सचा कोइफिशियंट
मायनस इंटू अल्फा प्लस बीटा आणि कॉन्स्टंट टर्म अल्फा इंटू बीटा. आत्ताच आपण हा फॉर्म्युला बघितला. हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू. हा मायनस जशाला तसा ठेवू. आता सम ऑफ रूटची व्हॅल्यू बघा इथे किती दिलेली आहे, -7 इंटू एक्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे 5. जर याला सिम्प्लिफाय केला तर एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस विल बिकम +7 plus 5 is equals to 0. In this way we will get a quadratic equation. मग इथे आपण हे quadratic equation लिहून घेऊ. काय मिळालं quadratic equation? x square plus 7x plus 5 will be equals to 0. In this way we have got a quadratic equation. See the next example. In the example number 3, alpha and beta are the roots of this quadratic equation. या quadratic equation चे रूट दिलेले आहेत. तर आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड करायचं आहे. तर ॲक्टिव्हिटी 3 मध्ये गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. हे साईडला समजण्यासाठी मी थोडं रफ वर्क करून देतोय. इथे ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट दॅट इज नथिंग बट 2. हिअर दिस कोइफिशियंट ऑफ एक्स वी आर डिनोटिंग बाय बी ची व्हॅल्यू आहे -4 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे -3. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा काढायचा आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे कोण? -b/a. सो विच इज इक्वल्स टू, चला मग आपण अल्फा प्लस बीटा विल बी इक्वल्स टू -b/a हा फॉर्म्युला अप्लाय करू. हा मायनस जशाला तसा बी ची व्हॅल्यू चेक करा. इथे बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -4. बी इज इक्वल्स टू -4 अपॉन ए विल बी इक्वल्स टू 2. तर इथे मायनस इंटू मायनस होईल +4 अपॉन 2 इज इक्वल्स टू 2. सो applying this formula here, alpha plus beta will be equals to 2. Now we are finding alpha into beta which is nothing but c by a. So which is equals to, इथे जर आपण c ची किंमत बघितली तर ती आहे -3 upon a ची किंमत आहे इथे 2. In this way we have got alpha plus beta also and alpha into beta also. Now see the question number 2. In question number 2 we have to find out the values of discriminant. मग डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू काढायच्या म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची? b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. आपण फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया. b² - 4ac ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो इन द फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन, व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? x² plus 7x minus 1 is equals to 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कंपेअर करूत कोणासोबत? विथ स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म म्हणजेच ax² plus bx plus c is equals to 0 सोबत. तर इथे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म मधलं कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू मिळेल 1. a is nothing but coefficient of x square. b म्हणजे कोणाचा सहगुणक x चा, किती आहे इथे किंमत? 7. आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म किती दिलेली आहे? -1. एकदा जर या व्हॅल्यू मिळाल्या तर आपला डिस्क्रिमिनंट म्हणजेच कोण हो? b² - 4ac ची किंमत आपण काढू शकतो. चला इथे b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण +7. b ची व्हॅल्यू आहे 7 -4 a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे -1. सो विच इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ 7 विल बी 49. इथे मायनस इंटू दिस मायनस विल बिकम प्लस and 4 into 1 into 1 will be equals to 4. So which is equals to 49 plus 4 will be equals to 53. In this way, in the first example, we have got the value of discriminant. Same method we are applying in the second example. In the second example, what is quadratic equation? 2y² minus 5y plus 10 is equals to 0. चला हे compare करू equation with quadratic equation in general form. काय दिलेलं quadratic equation? 2y² minus 5y plus 10 is equals to 0. And we are comparing this quadratic equation with ay² plus by plus c is equals to 0. हे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर चेक करा आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. a is 2 here, coefficient of y² is a.
नंतर बी ची व्हॅल्यू, वायचे कोइफिशियंट जर कंपेअर केले तर बी ची व्हॅल्यू मिळेल, दॅट इज नथिंग बट -5. आणि कॉन्स्टंट टर्म जर कंपेअर केलं तर आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळेल 10. वन्स ऑल दीज व्हॅल्यूज आर नोन टू अस, वी आर एबल टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, मीन्स b² - 4ac. आता या किमती सबस्टिट्यूट करू. बी ची व्हॅल्यू इथे -5 आहे, -4 इंटू ए ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू आहे इथे 10. व्हॉट इज स्क्वेअर ऑफ -5? चला, स्क्वेअर ऑफ -5 विल बी इक्वल्स टू 25. आता इथे 4 इंटू 2 इज 8. 8 इंटू 10 विल बी इक्वल्स टू 80. आणि 80 मधून 25 जर सबट्रॅक्ट केला तर काय मिळेल आपल्याला? 55. पण ग्रेटर नंबरचा साइन म्हणजे -55 will be the value of b² - 4ac, means we can say that this is the required value of discriminant. Now observe the example number 3rd. In this case, given quadratic equation is √2x² + 4x + 2√2 is equals to 0. So first consider this quadratic equation. We are solving third example from question number 2, where the quadratic equation is √2x² + 4x + 2√2. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कोणासोबत कंपेअर करतोय? ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. इथे आपल्या लक्षात येईल की a ची व्हॅल्यू म्हणजे x² चा कोइफिशियंट, दॅट इज नथिंग बट √2. b म्हणजे x चा कोइफिशियंट, दॅट इज नथिंग बट 4. आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म, दॅट इज नथिंग बट 2√2. वन्स these values are known to us, then let us try to find out b² - 4ac. आता इथे b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 4 चा स्क्वेअर -4. a ची किंमत आहे इथे √2 आणि c ची किंमत आहे 2√2. सो विच इज इक्वल टू, व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 4? विल बी इक्वल टू 16 मायनस हा 4 जशाला तसा ठेवू. आता इथे √2 इंटू √2 काय मिळेल? 2. आणि हा जो 2 आहे हा पण जशाला तसा ठेवा. सो विच इज इक्वल टू 16 ॲज इट इज मायनस ऑल्सो ॲज इट इज. 2 इंटू 4 इज 8. 8 इंटू 2 इज 16. And 16 minus 16 will be equal to 0. In this way, we have got our required value b² - 4ac, means the discriminant of the given quadratic equation. अशा पद्धतीने आपण तिसरं एक्झाम्पल पण कंप्लीट केलं. Means we have completed question number 2 from this practice set 2.5. Now let us try to solve the question number 3. Now see, in the question number 3, we have to determine the nature of roots of the following quadratic equation. What is the first quadratic equation? x² - 4x + 4 is equal to 0. तर पहिले आपण quadratic equation consider करू. इथे x² - 4x + 4 is equals to 0. प्रश्न काय? नेचर ऑफ रूट. आता नेचर ऑफ रूटसाठी पण कशीची व्हॅल्यू लागते आपल्याला? b² - 4ac ची. मग आपल्याला इथे पहिले a, b आणि c काढावं लागेल, मग त्याच्यावरून आपण b² - 4ac काढू शकतो. म्हणून आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0 सोबत कंपेअर करू. a ची व्हॅल्यू कशी मिळेल? x² चे कोइफिशियंट कंपेअर करून. इथे आपल्याला दिसतो x² चा क्वेश्चन 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1. b म्हणजे x चा कोइफिशियंट, दॅट इज नथिंग बट हिअर -4. अँड लास्टली c विल बी इक्वल्स टू, c ची व्हॅल्यू इथे कॉन्स्टंट टर्म 4 आहे. एकदा या 3 व्हॅल्यू जर मिळाल्या की मग आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणार, म्हणजेच b² - 4ac इज इक्वल टू. आता इथे आपण b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. काय? b ची व्हॅल्यू -4. मग इथे मिळेल -4 चा स्क्वेअर. -4 इंटू a ची व्हॅल्यू इथे दिसते आपल्याला 1 इंटू c ची व्हॅल्यू 4. फक्त आपण किमती सबस्टिट्यूट केल्यात. -4 चा स्क्वेअर मिळेल 16 मायनस इथे 4 इंटू 4 मिळेल 16. अँड 16 - 16 विल बी इक्वल टू 0. अँड वी नो दॅट इफ b² - 4ac विल बी इक्वल्स टू 0, means discriminant is equals to 0. At that time we can say that therefore roots of equation are real and what? Equal. Already we have seen that the nature of root depend on the value of b² - 4ac. इथे 3 केसेस बघितल्या होत्या आपण. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट, इक्वल टू 0 आली तर रियल अँड इक्वल, आणि लेस दॅन 0 आली तर रियल अँड अनइक्वल. सो in this way, in the first example, what is the nature of root? Roots are real and equal. Now let us try to solve the second example. In the second example, given quadratic equation is 2y² - 7y + 2 is equals to 0.
मग आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे कन्सिडर करू. 2y² मायनस 7y प्लस 2 इज इक्वल्स टू 0. आता इथे आपण एक म्हणजे y² कोएफिशियंट दॅट इज नथिंग बट 2, कॉन्स्टंट b म्हणजे yचा कोएफिशियंट दॅट इज नथिंग बट -7 आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म 2. एकदा या व्हॅल्यू मिळाल्या की मग b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करू. b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आत्ताच काढली आपण -7 -4 a ची व्हॅल्यू 2 आणि c ची पण व्हॅल्यू 2. So which is equal to, what is square of -7 will be equals to 49 minus 4 into 4 will be equals to 16. 16 जर 49 मधून आपण सबट्रॅक्ट केला तर इथे मिळेल 33. आणि इथे इझिली आपण ऑब्झर्व करू शकतो की ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. आणि जर का b² मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात? रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड व्हॉट? unequal. Okay, in this way we have completed second example also. Now let us try to solve the third example. In the third example, given quadratic equation is m² plus 2m plus 9 is equals to 0. पहिले आपण हे quadratic equation consider करू. What is quadratic equation? m² plus 2m plus 9 is equals to 0. So इथे a ची व्हॅल्यू म्हणजे m² चा कोएफिशियंट दॅट इज 1, b म्हणजे m चा कोएफिशियंट दॅट इज 2, c म्हणजे कॉन्स्टंट टर्म दॅट इज नथिंग बट 9. Once these values are known to us, find out b² minus 4ac. b ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करणार? 2 minus 4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला इथे 9. c ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 9. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर कॅल्क्युलेशन पार्ट कंप्लीट करायचा. 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 into 9 will be equals to 36. यांचा जर डिफरन्स घेतला तर येतो -32. इथे आपण बघू शकतो की हा डिफरन्स निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 आहे. जर b² मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट हा जर लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर व्हॉट? रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल ऑर नॉट रियल? Not real. Means these root does not exist in real numbers. In this way we have completed all the 3 example from question number 3, in which we have seen how to find out the nature of root. आणि काय लक्षात आलं आपल्याला? नेचर ऑफ रूट कशावर अवलंबून असतं? b² मायनस 4ac वर. b² मायनस 4ac इक्वल टू 0 आलं तर रूट्स आर रियल अँड इक्वल. जर पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 आलं तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल, आणि लेस दॅन 0 आलं तर रूट्स आर नॉट रियल. म्हणजेच मग हे रूट्स कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक्झिस्ट होतात. अशा पद्धतीचे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण 11वी मध्ये ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स नंबरचा अभ्यास करू त्यावेळेस हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सॉल्व करू शकतो. Now see in the question number 4, what is the question? Form the quadratic equation from the following roots given below. रूट्स दिलेले आहेत आपल्याला. पहिल्या एक्झाम्पल मध्ये रूट्स आहेत 0 आणि 4. मग एक रूट आपण अल्फाने डिनोट करू आणि दुसरा रूट हा बीटाने डिनोट करू. सो लेट अल्फा इज इक्वल्स टू 0 अँड बीटा इज इक्वल्स टू 4 बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी ऑलरेडी आपण याच्यावर डिस्कस केलंय. आपल्याला एक व्हॅल्यू लागते अल्फा प्लस बीटा आणि दुसरी व्हॅल्यू लागते अल्फा इंटू बीटा. पहिले आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड करू. अल्फाची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करणार? 0 प्लस बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू 4 इज इक्वल्स टू 4. 0 प्लस 4 इज 4. आता अल्फा इंटू बीटा, अल्फा इज 0 and beta is how much? 4 and 0 into any number is 0. एकदा या दोन्ही किमती माहित झाल्या तर काय फॉर्म्युला आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्याचा? सो देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय फॉर्म्युला आहे? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. आता हा फॉर्म्युला अप्लाय करायचा म्हणजे इथे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि इथे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. त्यासाठी आपण या व्हॅल्यू ऑलरेडी काढून ठेवलेल्या आहेत. सो व्हॉट वी विल गेट हिअर? x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली होती? 4. सो रिप्लेस अल्फा प्लस बीटा बाय 4 इंटू एक्स कीप इट ॲज इट इज प्लस. आता इथे कशाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार? अल्फा इंटू बीटा, आणि अल्फा इंटू बीटाची किंमत किती मिळाली होती आपल्याला? 0 इज इक्वल्स टू 0
लिहून टाकू. याला काही सिम्प्लिफाय करता येत असेल तर सिम्प्लिफाय करू. दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 4x. हा 0 लिहायची काही गरज नाही. सो इज इक्वल्स टू 0. इन दिस वे वी हॅव गॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन विच यू हॅव गॉट हिअर? एक्स स्क्वेअर मायनस 4x is equals to 0. Using same method, let us try to solve the second example. In the second example, roots are 3 and minus 10. मग पहिला रूट आपण अल्फाने डिनोट करू. अल्फा इज इक्वल्स टू 3. आणि दुसरा रूट हा बीटाने डिनोट करू. बीटा इज इक्वल्स टू मायनस 10. बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला कोणत्या किमती काढाव्या लागतात? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मग पहिले आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड करू. अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू 3 मायनस बीटाची व्हॅल्यू, ॲक्च्युली इथे प्लस आहे पण बीटाची व्हॅल्यू मात्र मायनस 10 आहे म्हणून इथे आपण बीटाची व्हॅल्यू मायनस 10 सबस्टिट्यूट केली. या दोघांचा डिफरन्स येतो मायनस 7. आता अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू 3 आणि बीटाची व्हॅल्यू मायनस 10 अँड 3 इंटू मायनस 10 विल बी इक्वल्स टू मायनस 30. एकदा या व्हॅल्यू माहिती झाल्या की मग इझिली आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. काय फॉर्म्युला आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. नाउ रिमेनिंग पार्ट इज जस्ट टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. फक्त किमती सबस्टिट्यूट करायच्या. हा मायनस जशाला तसा. आता इथे अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली होती? आपली अल्फा प्लस बीटाची किंमत मायनस 7. तर इथे मिळेल मायनस 7x. आणि इथे अल्फा इंटू बीटाची किंमत किती आली होती? अल्फा इंटू बीटाची किंमत मायनस 30. सो इज इक्वल्स टू 0. सो इन दिस वे we will get a quadratic equation. Just simplify it. Minus into minus will become plus 7x. आणि इथे plus into minus 30 will be minus 30 is equal to 0. In this way, we have got one quadratic equation. Now see the third example. In this case, roots of the quadratic equation are 1 by 2 and minus 1 by 2. मग एक व्हॅल्यू आपण अल्फाने डिनोट करू. अल्फा इज इक्वल्स टू 1 by 2 and बीटा इज इक्वल्स टू मायनस 1 by 2. ओके. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं तर पहिले अल्फा प्लस बीटा काढावं लागेल. अल्फाची व्हॅल्यू 1 by 2 प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस 1 by 2. आणि इथे इझिली आपण ऑब्झर्व करू शकतो की या दोघांची ॲडिशन, एक टर्म प्लस आहे, प्लस 1 by 2 आणि मायनस 1 by 2 कॅन्सल होतील आणि काय मिळेल आपल्याला? 0. अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू 1 by 2 आणि बीटाची व्हॅल्यू मायनस 1 by 2. यांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला मिळेल मायनस 1 by 4. अशा पद्धतीने अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा मिळाला. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस एक्सचा कोइफिशियंट मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि कॉन्स्टंट टर्म अल्फा इंटू बीटा. आता फक्त आपल्याला किमती सबस्टिट्यूट करायच्या आहेत. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस ऑल्सो ॲज इट इज. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. किती आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू? 0. चला इथे 0x मिळेल प्लस अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची किंमत आहे मायनस 1 by 4. सो रिप्लेस अल्फा इंटू बीटा बाय मायनस 1 by 4 इज इक्वल्स टू 0. इथे मिळेल एक्स स्क्वेअर. हा 0 लिहायची काही गरज नाही. 0 इंटू एनी टर्म इज 0 प्लस इंटू मायनस 1 by 4 विल बी मायनस 1 by 4 is equals to 0. In this way we have got a quadratic equation. तुम्हाला जर वाटलं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन अजून सिम्प्लिफाय करू तर तुम्ही दोन्ही साईडला 4ने मल्टिप्लाय करू शकतात. चला चेक करा. आपण फर्स्ट टर्मला 4ने मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअरला तर इथे 4x स्क्वेअर मिळेल. हा मायनस जशाल तसा. सेकंड टर्मला जर 4ने मल्टिप्लाय केला तर 4 आणि हा खालचा 4 कॅन्सल होईल. उरेल का इथे 1 इज इक्वल्स टू 0. तुम्ही या फॉर्ममध्ये पण इक्वेशन लिहू शकतात. मीन्स यू आर एबल टू राईट डाऊन द क्वाड्रॅटिक इक्वेशन आयदर इन दिस फॉर्म or you are able to write down the quadratic equation in this form also. That is our choice. Now see the example number 4. In this case, what are the roots of quadratic equation? 2 minus root 5 and 2 plus root 5. मग आपली मेथड काय की पहिला रूट हा आपण अल्फाने डिनोट करू 2 minus root 5 आणि दुसरा रूट जो आहे 2 plus root 5 हा बीटाने डिनोट करू. आता पहिले आपल्याला सम ऑफ रूट, मग 2 अल्फाची किंमत 2 मायनस रूट 5 प्लस बीटाची किंमत 2 प्लस रूट 5. आपण पहिले इथे ब्रॅकेट ओपन करून घेऊ. सो विच इज इक्वल्स टू, आता खूप व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. ब्रॅकेट ओपन केलं तर इथे मिळेल 2 मायनस रूट 5
2 minus root 5. Plus into 2 will be equal to 2 and plus into root 5 will be plus root 5. Here easily we can observe that plus root 5 and minus root 5, plus root 5 and minus root 5 will get cancelled, and 2 plus 2 will be equals to 4. In this way we have got alpha plus beta. Now we are finding alpha into beta. 2 minus root 5, alpha ची किंमत 2 minus root 5, बीटा ची किंमत 2 plus root 5. आता यांचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला, सो विच इज इक्वल्स टू, आता टर्म्स कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, a minus b into a plus b. a minus b into a plus b म्हणजे a स्क्वेअर, a कोण आहे हो इथे 2, 2 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, b म्हणजे कोण रूट 5, रूट 5 चा स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. चला आता इथे चेक करा, या 2 चा स्क्वेअर मिळेल 4 मायनस या रूट 5 चा स्क्वेअर मिळेल 5. So which is equals to 4 minus 5 will be equals to minus 1. In this way we have got sum of root also and product म्हणजे multiplication of root also. मग आपण आपला फॉर्म्युला अप्लाय करून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू. काय फॉर्म्युला आपला, x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. जर या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4, तर इथे मिळेल 4x अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आत्ताच मिळाली आपल्याला -1 इज इक्वल्स टू 0. आता पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही, सो वी कॅन से दॅट दिस इज आवर रिक्वायर्ड quadratic equation. In this way we have completed all the 4 examples from question number 4. So hope the idea about how to find out the quadratic equation if its root are given to us is very clear to you. Roots दिले तर quadratic equation कसा फॉर्म करायचा हे आता आपण 4 एक्झाम्पल मध्ये बघितलं. हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्या फॉर्म्युल्यासाठी लागणाऱ्या व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या पहिले काढायच्यात. मग या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा, यू विल गेट युअर रिक्वायर्ड quadratic equation. Now see the example number 5th. What is the example number 5th? Sum of the roots of quadratic equation is doubles their product. Sum of roots of the quadratic equation. आपण रूट्स कशाने डिनोट करत असतो, अल्फा आणि बीटाने. सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू डबल्स देअर प्रोडक्ट. डबल्स देअर प्रोडक्ट म्हणजे डबल म्हणजे ट्वाइस देअर प्रोडक्ट, ट्वाइस अल्फा इंटू बीटा. ही कंडिशन वापरायची आपल्याला. दिस इज गिवन कंडिशन युजिंग विच वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ के फॉर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो होप द क्वेश्चन इज क्लिअर टू यू. आता आपण इथे जर विचार केला, आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे, मायनस बी बाय ए, आणि हा अल्फा इंटू बीटा काढायची असेल तर सी बाय ए. म्हणजे आपल्याला ह्या किमती काढण्यासाठी ए बी आणि सी काढावं लागेल. म्हणून आपण पहिले हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म सोबत कंपेअर करू. सो कंपेअर द इक्वेशन एक्स स्क्वेअर minus 4kx plus k plus 3 is equals to 0 with our quadratic equation in general form, which is nothing but ax square plus bx plus c is equals to 0. आता हे दोन इक्वेशन कंपेअर केले तर बघा, a ची किंमत, a म्हणजे x स्क्वेअरचा क्वोशंट, इथे x स्क्वेअरचा क्वोशंट 1 आहे, तर मग आपल्याला a ची किंमत मिळेल 1. b म्हणजे x चा कोएफिशियंट विच इज -4k, सो b इज इक्वल्स टू -4k. आणि c म्हणजे इथे किती आहे, k प्लस 3, सो c विल बी इक्वल्स टू k प्लस 3. एकदा जर या व्हॅल्यू मिळाल्या तर आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड करू आणि नंतर शेवटी ही कंडिशन अप्लाय करू. मग हे अल्फा बीटा कोण आहेत, रूट्स. तर आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटाने डिनोट करू. लेट अल्फा अँड बीटा be the roots of equation. So therefore alpha plus beta is equals to, काय फॉर्म्युला बघितला आपण अल्फा प्लस बीटा काढण्याचा, मायनस बी बाय ए. सो विच इज इक्वल्स टू, आता मायनस जशाला तसं ठेवू, बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत -4k अपॉन ए ची किंमत बघा इथे 1 दिलेली आहे. मग इथे जर आपण ऑब्झर्व केलं, हा मायनस आणि हा मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस 4k. डिनॉमिनेटरमध्ये 1 लिहायची गरज नाही.
आणि दुसरी आपल्याला व्हॅल्यू लागते अल्फा इंटू बीटा. काय फॉर्म्युला आहे अल्फा इंटू बीटाचा? सी बाय ए. सीची किंमत चला चेक करा, सीची किंमत आहे के प्लस थ्री अपॉन ए, पण एची किंमत 1, सो विच इज इक्वल टू के प्लस 3. एकदा या दोन व्हॅल्यू माहिती झाल्या तर आता आपण गिव्हन कंडिशन युटिलाइज करू. काय गिव्हन कंडिशन? अल्फा प्लस बीटा इज डबल्स म्हणजे ट्वाइस देअर प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. सो दिस इज नथिंग बट गिव्हन कंडिशन इन आवर क्वेश्चन दॅट सम ऑफ द रूट इज डबल्स देअर प्रोडक्ट. ही दिलेली कंडिशन आहे. आता फक्त आपल्याला इथे किमती सबस्टिट्यूट करायच्या आहेत. अल्फा प्लस बीटाची किंमत चेक करा किती आहे? 4k. सो वी आर रिप्लेसिंग अल्फा प्लस बीटा बाय 4k. हा ट्वाइस जशाला तसा ठेवू. आता इथे अल्फा इंटू बीटाची किंमत चेक करा. अल्फा इंटू बीटाची किंमत के प्लस 3. तर इथे आपण सबस्टिट्यूट करणार के प्लस 3. आता आपल्याला दोन चॉईसेस आहेत. दोन्ही साईडला एक तर 2 ने डिव्हाइड करू. ओके, बेटर वे 2 ने डिव्हाइड करा. चला 2 ने डिव्हाइड केला तर इथे काय मिळेल? इथे 2 ने डिव्हाइड केलं तर 2k मिळेल आणि इथे जर 2 ने डिव्हाइड केलं तर हा 2 कॅन्सल होईल म्हणजे इकडे काय मिळेल? के प्लस 3. आता केच्या टर्म कलेक्ट करून घेऊ. हा प्लस के या साईडला होईल मायनस के आणि इकडे रिमेनिंग टर्म आहे 3. सो 2k मायनस के विल बी इक्वल्स टू के. 2k मधून 1k जर मायनस केला तर काय मिळेल? के. अँड हिअर ऑन दिस साइड वी विल गेट कीप 3 ॲज इट इज. अशा पद्धतीने आपल्याला केची किंमत मिळाली. के इज इक्वल्स टू 3 आणि आपला क्वेश्चन पण काय होता? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड दिस क्वेश्चन नंबर 5. Now see the question number 6. In question number 6, alpha and beta are the roots of equation y square minus 2y minus 7 is equals to 0. या कंडिशनचा वापर करून पहिली किंमत काढायची अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सगळ्यात पहिले आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचा प्रयत्न करू. पण ही किंमत काढण्यासाठी पहिले आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढावं लागेल. म्हणून आपल्याला पहिले या इक्वेशनला कंपेअर करू आपल्या इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म आणि एबीसीच्या किमती काढू. सो कंपेअर इक्वेशन y square minus 2y minus 7 is equals to 0 with what is the equation in general form? ax square plus bx plus c is equals to 0. तुम्हाला असं वाटलं की इथे एक्सच्या ऐवजी y वापरायचा तर आपण इथे y पण वापरू शकतो कारण इक्वेशन y मध्ये दिलेलं आहे. तर एक्सचंही घेऊ शकता तुम्ही किंवा y पण घेऊ शकतात. सो दिस इम्प्लाइज दॅट a इज इक्वल्स टू. चला एक्स स्क्वेअरचा जर कोइफिशियंट वाय स्क्वेअरचा जर कोइफिशियंट कंपेअर केला आपण तर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल 1. b ची व्हॅल्यू म्हणजे yचा कोइफिशियंट दॅट इज नथिंग बट हिअर -2 आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म विच इज इक्वल टू -7. c ची किंमत मिळाली -7. आता आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटाचा? -b बाय a. सो विच इज इक्वल्स टू हा मायनस जशाला तसा ठेवू. आता b ची किंमत किती आहे? b ची किंमत -2 अपॉन a ची किंमत चेक करा इथे किती आहे? 1. सो विच इज इक्वल टू मायनस इंटू मायनस विल बी इक्वल्स टू +2. 2 अपॉन 1 इज 2. अँड अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आहे c बाय a. सो विच इज इक्वल टू c म्हणजे किती हो? -7 अपॉन a ची किंमत 1. सो विच इज इक्वल्स टू -7. -7 अपॉन 1 इज -7. आता आपण आपली पहिली रिक्वायर्ड व्हॅल्यू फाइंड करतोय दॅट इज नथिंग बट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता ज्या काही किमती आपल्याला काढायच्या असतात त्या किमती कशाच्या मदतीने काढायच्या असतात आपल्याला? या सम आणि या प्रोडक्टच्या. म्हणजेच आपल्याला हे जे काही एक्सप्रेशन आहे हे कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे? सम आणि प्रोडक्टमध्ये. कारण आपल्याकडे समची व्हॅल्यू 2 अवेलेबल आहे आणि प्रोडक्टची व्हॅल्यू -7. यांचाच उपयोग करून ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑलरेडी एक एक्झाम्पल आपण असं सॉल्ड एक्झाम्पलमध्ये केलं होतं. आता त्यासाठी थोडं अल्जेब्रामधल्या काही फॉर्म्युलीज काही आयडेंटिटीज रिवाइज करू. a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? याचं एक्सपान्शन a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजेच हे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
ही किंमत काढायची आहे. मग हा +2ab इकडे नको, तर तो या साईडला मायनस होईल. a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. म्हणजेच आपली रिक्वायर्ड व्हॅल्यू या फॉर्ममध्ये आहे. कोणती काय व्हॅल्यू आहे आपली? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे याला काय लिहिता येईल या आयडेंटिटीप्रमाणे? अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. म्हणजेच या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा असं लिहायचं. असं मला लिहायला खूप आवडतं म्हणून मी असं लिहिलं, अशातला भाग नाही. इथे आपल्याला किंमत कोणाची लागते? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. म्हणजे आपण याला कशात कन्व्हर्ट केलं? सममध्ये आणि प्रोडक्टमध्ये. यातच का कन्वर्ट केलं? कारण या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत. अवेलेबल व्हॅल्यूचाच उपयोग करावा लागेल ना आपल्याला आपले व्हॅल्यू काढण्यासाठी. म्हणून याला आपण सममध्ये आणि प्रोडक्टमध्ये एक्सप्रेस केलं आहे. एकदा जर का हे सम आणि प्रोडक्टमध्ये एक्सप्रेस झालं तर मग फक्त किमती सबस्टिट्यूट करायच्या. चला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2. चला इथे सबस्टिट्यूट करू 2. हा स्क्वेअर जशाला तसा, -2 पण जशाला तसा. आता अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची किंमत -7. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात आपण. रिमेनिंग पार्ट इज कॅल्क्युलेशन पार्ट. व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 2? 4. -2 इंटू -7 will be +14 and 14 + 4 will be equals to 18. In this way we have got the value of alpha square plus beta square, and which is equals to how much? 18. In this way we have got our first required value. Now we are trying to find out our second required value. What is our second required value? Which is nothing but alpha cube plus beta cube. याला पण आपल्याला कशामध्ये एक्सप्रेस करायचंय? सम आणि प्रोडक्टमध्ये. कशाच्या सम आणि प्रोडक्टमध्ये? सम अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू, म्हणजे रूटची सम अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. परत आपण कोणत्या आयडेंटिटीची मदत घेतोय हे पण बघूत. आपण एक अल्जेब्रामध्ये ए प्लस बी, मी एच्या ऐवजी अल्फा घेतोय, बीच्या ऐवजी बीटा घेतोय. ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब, म्हणजे आता इथे अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब. काय एक्सपान्शन? अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. इथे जर बघितलं तर आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत काढायची आहे. म्हणजे ही टर्म आपल्याला इकडे नको, मग या साईडला ती मायनस होईल. म्हणजे या साईडला अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब आणि ही टर्म, या दोन्ही टर्म इकडे काय होतील? -3 अल्फा स्क्वेअर बीटा -3 अल्फा बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता बघू याचा खरंच वापर होऊ शकतो का आपल्या एक्झाम्पलमध्ये. अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब जशाला तसं ठेवू. या दोन्ही टर्म जर आपण खूप व्यवस्थित ऑब्झर्व केल्या तर दोन्ही टर्ममधून बघा -3 न्यूमरिकल व्हॅल्यू नंबरमध्ये -3 कॉमन निघतो. परत या अल्फा स्क्वेअर आणि अल्फामधून अल्फा कॉमन निघेल. हा बीटा आणि बीटा स्क्वेअरमधून बीटा कॉमन निघेल. जर मी 3 अल्फा बीटा -3 अल्फा बीटा इथून कॉमन घेतलं तर इथे रिमेनिंग टर्म आहे अल्फा आणि इथे रिमेनिंग टर्म आहे बीटा स्क्वेअरमध्ये एक बीटा उरेल इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण यासाठी जर आपण इथे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा, म्हणजे हे सम आणि प्रोडक्टच्याच फॉर्ममध्ये एक्सप्रेस झालं का नाही हे एक्सप्रेशन. आणि आपल्याकडे या सम आणि प्रोडक्टच्या व्हॅल्यू इथे अवेलेबल आहेत. मग सम आणि प्रोडक्टच्या व्हॅल्यू वापरू शकतो आपण ही किंमत काढण्यासाठी. म्हणजेच मग याला कसं लिहिता येईल? चला चेक करा कसं एक्सप्रेस करता येईल याला. आत्ताच इथे बघितलं आपण कसं एक्सप्रेस करता येईल. अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. हे आत्ताच आपण सिद्ध करून दाखवलं इथे. याला असं लिहिता येतं. हे आता तुम्हाला लर्न असलं पाहिजे. नेहमीच आपण हे असं रफ वर्क करू शकतो असं नाही. तर तुम्ही हे लर्न करून ठेवायचं की ही व्हॅल्यू ही अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येते. हे तुम्हाला लर्न असलं पाहिजे. आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतं हे पण लर्न असलं पाहिजे. आपल्याकडे एक छोटीशी बुक असली पाहिजे.
एक 100 पेजेसची, ज्यामध्ये सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे महत्त्वाचे रिझल्ट, एक्झाम्पल नाही, फक्त महत्त्वाचे रिझल्ट, महत्त्वाचे फॉर्म्युले सगळे कलेक्ट करायचे, म्हणजे जी की आपल्याला रिव्हिजनसाठी, लास्ट रिव्हिजनसाठी ती बुक खूप महत्त्वाची ठरू शकते. आता इथे आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. काय अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ही इथे फाइंड केली आपण. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली होती, 2. चला इथे 2 हा क्यूब जशाला तसा, -3. आता अल्फा इंटू बीटाची किंमत किती आहे, अल्फा इंटू बीटा -7. सो रिप्लेस अल्फा इंटू बीटा बाय इट्स व्हॅल्यू -7. अगेन हियर वी आर सबस्टिट्यूटिंग अल्फा प्लस बीटा अँड हियर वी कॅन ऑब्झर्व दॅट अल्फा प्लस बीटा इज 2. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर रिमेनिंग पार्ट इज जस्ट अ कॅल्क्युलेशन पार्ट. चला 2चा क्यूब 8. इथे साईनचं मल्टिप्लिकेशन घेऊ पहिले. मायनस इंटू मायनस विल बिकम प्लस. 3 इंटू 7 इज 14. 14 इंटू 2, 3 into 7 is 21, 21 into 2, 21 into 2 is 42, and 42 plus 8 will be equals to 50. In this way, we have got our second required value, alpha cube plus beta cube will be equals to 50. Now let us try to solve the last example from this practice set. काय question, the roots of each of the following quadratic equations are real and equal. आता रूट्स जर रिअल अँड इक्वल असेल तर मग b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती असते, 0. म्हणजे या कंडिशनचा वापर करायचा आहे आपल्याला. कशासाठी, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के. रूट्स आर रिअल अँड इक्वल, ॲट दॅट टाइम दिस कंडिशन इज सॅटिस्फाईंग. मग या कंडिशनचा वापर करून आपण आपली रिक्वायर्ड व्हॅल्यू के फाइंड करायचा प्रयत्न करू. ही कंडिशन जर वापरायची तर आपल्याला ए, बी आणि सी ची व्हॅल्यू लागेल. त्यासाठी आपण हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस सी याच्यासोबत कंपेअर करू. वेळ जाऊ नये म्हणून मी आधीच हे इक्वेशन इथे लिहून ठेवलं होतं. सो ए विल बी इक्वल्स टू, बाय कंपेअरिंग द कोइफिशियंट हियर वी विल गेट ए विल बी इक्वल्स टू 3. चला इथे बी काढायचं आहे तर के वायचा कोइफिशियंट के, बी ची व्हॅल्यू मिळते आपल्याला के, आणि लास्टली सी म्हणजे कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू मिळाली 12. आता इथे आपण असं म्हणू शकतो की रूट्स आर रिअल अँड इक्वल. ही गिवन कंडिशन आहे. सिन्स रूट्स ऑफ इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, if the roots are real and equal, at that time we know that b² minus 4ac will be equals to 0. मग इथे b ची व्हॅल्यू, चला चेक करा, b ची व्हॅल्यू किती आहे, k. सो हियर विल गेट k² minus 4. आता इथे a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. a ची व्हॅल्यू किती आहे, 3. आणि लास्टली आपण c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. c म्हणजे 12. आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू we can observe that this is the equation in terms of k. हे इक्वेशन इन टर्म्स ऑफ k मिळालं, म्हणजेच याला सॉल्व करून आपल्याला आपली रिक्वायर्ड व्हॅल्यू k फाइंड करता येऊ शकते. चला सिम्प्लिफाय करू. इथे 4 into 3 is 12, 12 into 12 is 144. म्हणजे इथे मिळालं 144 is equals to 0. खूप व्यवस्थित लक्षात घ्या आता. सो देअरफॉर k² इज इक्वल्स टू, हा -144 या साईडला काय होईल, +144. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर k इज इक्वल्स टू प्लस ऑर -12, बिकॉज 144 हा कशाचा स्क्वेअर आहे, 12चा. म्हणजे मग 144चा स्क्वेअर रूट घेतलं तर होऊ शकतं की +12 पण असू शकतो किंवा -12 पण असू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे 12चा पण स्क्वेअर 144 आहे आणि -12चा पण स्क्वेअर 144 आहे. सो हियर वी आर गेटिंग 2 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ के, आयदर +12 or what, -12. In this way, in the first example, we have got our required value, which required value k. Same method we are applying to find out the value of k in the second example also. Now in the second example, see this is the quadratic equation. आपण इथे हे quadratic equation घेतलंय. आता हे कंपेअर करतोय आपण ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. त्यासाठी आपल्याला इक्वेशन पहिले जनरल फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मग इथे जर बघितलं तर kx इंटू x काय मिळेल आपल्याला, kx². खूप व्यवस्थित बघा. परत kx इंटू -2 विल बी इक्वल्स टू -2kx आणि सगळ्यात शेवटी +6 इज इक्वल्स टू 0. आता आपण काय केलं, हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं आहे, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं आहे. चला x² चा कोइफिशियंट जर कंपेअर केला तर a ची व्हॅल्यू मिळेल k.
आता बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, दॅट इज नथिंग बट -2k. बीची पण व्हॅल्यू मिळाली -2k. आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म किती आहे इथे 6. तर आपल्याला ही कंडिशन दिलेलीच आहे. सिन्स द रूट्स आर रिअल अँड इक्वल वी कॅन से दॅट b² - 4ac विल बी इक्वल्स टू व्हॉट 0. मागच्या एक्झाम्पलमध्ये हीच कंडिशन आपण अप्लाय केली होती. आता आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. बीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार इथे -2k हा स्क्वेअर ॲज इट इज, -4 एची पण किंमत जर आपण बघितली तर इथे आहे k आणि सीची किंमत आहे 6 इज इक्वल्स टू 0. सो देअरफॉर आता -2k चा स्क्वेअर 4k², कारण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो. इथे 4 × 6 विल बी इक्वल्स टू 24 अँड 24 × k विल बी इक्वल्स टू 24k. या दोन्ही टर्ममधून आपण 4k कॉमन घेऊ शकतो. 4k जर कॉमन घेतला तर इथे रिमेनिंग टर्म असेल k आणि इथे रिमेनिंग टर्म असेल -6 इज इक्वल्स टू 0. यानंतरचा पार्ट खूप व्यवस्थित ऑब्झर्व करायचा. इथे आपण ऑब्झर्व करू शकतो की या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. जर दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर याचा अर्थ एक तर फर्स्ट टर्म तरी 0 असेल किंवा सेकंड टर्म तरी 0 असेल. सो देअरफॉर k इज इक्वल्स टू, हा 4 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे 0ला डिवाइड झाला तर 0च होईल. 0/4 इज 0. म्हणजे पहिली k ची किंमत मिळाली 0 आणि दुसरी k ची किंमत हा -6, या साईडला काय होईल +6. अशा पद्धतीने आपल्याला k च्या इथे दोन पॉसिबल व्हॅल्यूज मिळाल्या, एक 0 आणि एक काय मिळाली -6. अँड दीज व्हॅल्यूज ऑफ k सॅटिस्फाईज द कंडिशन इन द एक्झाम्पल. विच कंडिशन? द रूट्स आर रिअल अँड व्हॉट इक्वल. In this way, we have completed all the example from this problem set 2.5. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही व्हिडिओज तुम्हाला खूप मदतीचे ठरत आहेत, खूप हेल्पफुल ठरत आहेत, तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत पण चॅनलची लिंक शेअर करा.